नमस्कार. आज आपण एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी आपण रोज पाहतो, पण त्याकडे कदाचित इतक्या बारकाईने लक्ष देत नाही. हो, मी बोलतोय एका साध्या पानाबद्दल. आणि याच एका पानाच्या गोष्टीतून आपण वनस्पतीशास्त्राचं म्हणजेच बॉटनीचं अख्खं जग कसं उलगडतं ते पाहणार आहोत. चला तर सुरू करूया हा इंटरेस्टिंग प्रवास. काय वाटतं, एका साध्या हिरव्या पानामध्ये काय रहस्य दडलेली असतील? चला, आज आपण एक शोधयात्राच करूया, एक डिटेक्टिव्हसारखं काम करूया. बघूया तरी हे साधंसुद्धा दिसणारं पान आपल्यासमोर काय काय गुपितं उघडं करतं. ओके, तर सगळ्यात आधी आपण या पानाला फक्त बाहेरून पाहूया. त्याचा आकार कसा आहे, त्याच्यावरच्या शिरांची रचना, त्याचा तो सुंदर हिरवा रंग, सगळं किती परफेक्ट आहे नाही का? तर आपल्या प्रवासाची सुरुवात इथूनच होते. पण गंमत म्हणजे या साध्या निरीक्षणाला सुद्धा विज्ञानात एक खास नाव आहे. काय असेल बरं ते? तर आपण जे आता करत होतो ना, म्हणजे पानाचा आकार, त्याची रचना, हे सगळं पाहणं, यालाच बॉटनीमध्ये म्हणतात मॉर्फोलॉजी. किती सोपा आहे बघा, वनस्पती बाहेरून कशी दिसते याचा अभ्यास. आणि हा अभ्यास खूप महत्त्वाचा आहे, कारण याच मॉर्फोलॉजीमुळे आपण वेगवेगळ्या वनस्पती ओळखायला शिकतो. चला, आता एक मस्त गंमत करूया. कल्पना करा की आपल्याकडे एक सुपर पॉवरफुल मायक्रोस्कोप आहे, जणू काही एक जादूची भिंगच. आणि आपण ह्या पानाच्या आत, एकदम आत, सूक्ष्म जगात डोकावून पाहतोय. त्या जगात जे आपल्या साध्या डोळ्यांना कधीच दिसत नाही. काय असेल बरं तिथे? आणि याच सूक्ष्म जगात आपला पुढचा थांबा आहे, तो म्हणजे अॅनॉटॉमी किंवा आंतररचनाशास्त्र. मॉर्फोलॉजीमध्ये आपण बाहेरून पाहिलं, आता अॅनाटॉमीमध्ये आपण पानाच्या आत डोकावतोय. त्याच्या आतल्या पेशी आणि उती म्हणजे टिश्यूज यांची रचना कशी आहे हे समजून घेतोय. थांबा, आपण अजून खोलात जाऊ शकतो. या ज्या उती किंवा टिश्यूज आहेत, त्या कशाच्या बनलेल्या असतात? बरोबर, त्या बनलेल्या असतात पेशींपासून, म्हणजे सेल्सपासून, वनस्पतींच्या जीवनाचा अगदी मूलभूत घटक. आणि याच पेशींचा अभ्यास करणाऱ्या बॉटनीच्या ब्रांचला म्हणतात सायटोलॉजी किंवा पेशीविज्ञान. कमाल आहे ना? विचार करा, आपण सुरुवात केली होती पानाच्या बाहेरील आकारापासून, आणि आता आपण थेट त्याच्या जीवनाच्या मूळ घटकापर्यंत, म्हणजे एका छोट्याशा पेशीपर्यंत येऊन पोहोचलो आहोत. ठीक आहे, आत्तापर्यंत आपण फक्त रचना पाहिली, म्हणजे पान कसं बनलंय ते पाहिलं. पण आता खरा प्रश्न येतो, हे पान जगतं कसं? ते नक्की असं काय काम करतं ज्यामुळे ते जिवंत राहतं? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतं फिजिओलॉजीमध्ये, म्हणजे शरीर क्रियाशास्त्र. ही ब्रांच आपल्याला सांगते की वनस्पती जिवंत राहण्यासाठी नक्की काय करते. आणि याचं सगळ्यात मोठं आणि भारी उदाहरण म्हणजे आपल्या याच पानात होणारी प्रकाश संश्लेषण प्रक्रिया, म्हणजे फोटोसिंथेसिस. स्वतःचं अन्न स्वतः तयार करण्याची एक अद्भुत फॅक्टरीच आहे हे पान. ओके, तर आपण पानाच्या आत जाऊन आलो. आता परत एकदा बाहेरच्या जगात येऊया आणि जरा मोठ्या चित्राचा विचार करूया. एवढ्या मोठ्या वनस्पतींच्या दुनियेत या झाडाचं किंवा या पानाच्या वनस्पतीचं नेमकं स्थान काय आहे, तिची ओळख काय आहे, तिचं नाव काय? आणि इथेच मदतीला येतं टॅक्सॉनॉमी, म्हणजे वर्गीकरणशास्त्र. हे शास्त्र म्हणजे वनस्पतींच्या जगासाठी एक मोठी लायब्ररीच समजा. जसं लायब्ररीत प्रत्येक पुस्तकाला एक जागा असते, तसं टॅक्सॉनॉमी प्रत्येक वनस्पतीला तिचं नाव आणि तिचं योग्य स्थान, तिचं कुटुंब ठरवून देते. थोडक्यात, टॅक्सॉनॉमीमुळे वनस्पतींना त्यांची आयडेंटिटी मिळते. चला, आता आपला कॅमेरा अजून झूम आउट करूया. विचार करा, हे पान किंवा हे झाड काही एकटं नाहीये, बरोबर? ते एका पर्यावरणात राहतं. तर मग आजूबाजूच्या जगाशी त्याचं नातं काय आहे? याच नात्याचा अभ्यास करते इकोलॉजी नावाची शाखा, म्हणजेच पर्यावरणशास्त्र. ही वनस्पती जगण्यासाठी माती, पाणी, सूर्यप्रकाश आणि आजूबाजूच्या इतर सजीवांवर कशी अवलंबून आहे, या सगळ्या गुंतागुंतीच्या संबंधांचं जाळं समजून घेणं म्हणजे इकोलॉजी. तर पाहिलं, आपण सुरुवात केली होती फक्त एका पानाच्या अभ्यासातून. पण जसं हे एक पान एका मोठ्या झाडाचा भाग आहे, तसंच आपण अभ्यासलेल्या या सगळ्या शाखासुद्धा वनस्पतीशास्त्राच्या एका मोठ्या ज्ञानवृक्षाचा भाग आहेत. कसं? चला तेच पाहूया. कल्पना करा की बॉटनी एक मोठा झाड आहे. तर आपण आत्तापर्यंत ज्या मुख्य शाखा पाहिल्या ना, मॉर्फोलॉजी, अॅनाटॉमी, फिजिओलॉजी, ह्या सगळ्या जणू काही त्या झाडाचं खोड आणि त्याच्या मुख्य मोठ्या फांद्या आहेत. या आहेत बॉटनीचा पाया. आता आपण ह्या वृक्षाच्या इतर इंटरेस्टिंग फांद्यांकडे वळूया. या ज्ञानवृक्षाच्या काही फांद्या अशा आहेत ज्यांचा थेट आपल्याला म्हणजे मानवाला उपयोग होतो. यांना म्हणतात अप्लाइड सायन्सेस किंवा उपयोजित विज्ञान. उदाहरणार्थ ॲग्रोनॉमी, जी आपल्याला शेती सुधारण्यासाठी मदत करते, किंवा बायोटेक्नॉलॉजी, जिचा वापर करून आपण नवीन औषधं आणि उत्पादनं बनवतो.
आणि हो, आपल्या बागेतली सुंदर फुलं आणि फळं, त्याचा अभ्यास म्हणजे हॉर्टिकल्चर. आता मूलभूत आणि उपयोजित विज्ञान यातला फरक समजून घेण्यासाठी एक मस्त उदाहरण बघूया. जेनेटिक्स ही एक मूलभूत शाखा आहे, जिथे आपण वनस्पतींच्या आनुवंशिकतेचा अभ्यास करतो. आता या ज्ञानाचा वापर करून प्लांट ब्रीडिंग या उपयोजित शाखेत आपण जास्त उत्पन्न देणाऱ्या किंवा रोगांना बळी न पडणाऱ्या वनस्पतींच्या नवीन जाती तयार करतो. म्हणजे बघा, एक आहे ज्ञान मिळवणं आणि दुसरा आहे त्या ज्ञानाला वापरात आणणं. सोपं आहे ना? आपल्या या बॉटनीच्या झाडावर अजून काही स्पेशल फांद्या आहेत. इथे काय होतं तर काही सायंटिस्ट ठरवतात की त्यांना संपूर्ण वनस्पती जग नाही तर फक्त एका विशिष्ट ग्रुपचा सखोल अभ्यास करायचा आहे. जसं की काहींना फक्त बुरशी म्हणजे फंगायबद्दलच सगळं जाणून घ्यायचं असतं, त्याला म्हणतात मायकॉलॉजी. तर काहींना फक्त शैवाल किंवा नेचे वनस्पतींमध्ये इंटरेस्ट असतो. या सगळ्या खास स्पेशलायझेशन्स आहेत. तर असा होता आपला हा प्रवास. किती छान होता नाही का? आपण सुरुवात केली एका छोट्याशा पानाच्या बाह्यरूपापासून. मग आपण त्याच्या आत डोकावलो, त्याचं काम कसं चालतं ते समजून घेतलं, जगात त्याचं स्थान कुठे आहे ते पाहिलं, आणि शेवटी आपण संपूर्ण वनस्पतीशास्त्राच्या विशाल ज्ञानवृक्षापर्यंत येऊन पोहोचलो, सगळं एका पानातून. आणि बघा, शेवटी आपण पुन्हा तिथेच आलो जिथून सुरुवात केली होती, एका पानापाशी. म्हणून जाता जाता एकच गोष्ट लक्षात ठेवा, संपूर्ण वनस्पतीशास्त्र एका पानात दडलेलं आहे. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एखादं पान उचलाल किंवा पाहाल, तेव्हा लक्षात ठेवा, तुमच्या हातात फक्त एक पान नाही, तर संपूर्ण बॉटनीचं एक अख्खं जग आहे.